सध्या मी अलिबाग येथील अलिबाग बाजार या ठिकाणी आहे आणि याच मालकाने शर्ट टाकली होती की महाराष्ट्रामध्ये जर पावसाला यायचं असेल तर मराठी यायला पाहिजे। आपण पाहतोय हाच तो अलिबाग बाजार आहे आणि सध्या राज्यामध्ये मराठी आणि अमराठीवरून शीतयुद्ध सुरू असतानाच या ठिकाणी अलिबाग मधील याच अलिबाग बाजारच्या मालकाने शर्ट टाकलेला आहे की पावसाला जर अलिबाग मध्ये यायचं असेल तर मराठी यायला पाहिजे आणि त्याचमुळे मनसेने त्या मालकाची सध्या धरपकड केली होती आणि मनसेने त्या मालकाला जाब विचारला होता की आपण हे स्टेटस कधी टाकलेत आणि त्याच बरोबर त्याचे जे या आपल्या बाजारचे जे मालकाचे जे बंधू आहेत आपल्या सोबत आहेत गामी सर रमेश गामी आपल्या सोबत आहेत। सर काय बोलाल आपण आपल्या इथे मनसैनिकांनी इथे आले होते मनसैनिकांनी आपल्या मालकाला जाब विचारला एकंदरीत काय सांगाल? बघा तेव्हा मी नव्हतो माझं बोलणं आहे की आमच्याशी चुकी झाली त्याची आम्ही माफी मागते। आम्ही मराठी सोबतच आहो आणि एवढं वर्ष मी इथे राहतो आम्हाला पण मन आहे सगळं आहे पण आज चूक झाली त्याची आम्ही माफी मागतो। साधारण आपण किती वर्ष इथे आहात? इथे आम्हाला 15 वर्ष झाले। मग 15 वर्ष इथे आहात आणि खरं तर आपण पाहिलं तर आपले जे ग्राहक असतील हे सगळे मराठीच आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या मालकाने म्हणजे आपल्या बंधूंनी ही स्टेटस टाकलेली आहे की पावसाला जर महाराष्ट्रामध्ये यायचं असेल त्याला मराठी यायला पाहिजे किंवा मराठीमध्येच त्याला विचारा पावसाला महाराष्ट्रामध्ये येतोस का, यावर आपलं काय म्हणणं आहे? आपलं म्हणणं आहे ते भाऊनी चुकून टाकलेली त्याला पण असं नव्हतं हे होईल ते पण आता माफी मागितली त्यांनी आणि आम्ही पण माफी मागितली की बाबा आमच्याशी चूक झाली आम्ही मराठी सोबतच आहोत। आपण जर पाहिलं तर हे जे मालक आहेत त्यांचे बंधू आहेत आणि हे सर्व व्यवस्थापन या ठिकाणचं करतात परंतु त्यांच्या मालकाने या ठिकाणी माफी मागितल्याचं त्यांचे बंधू या ठिकाणी सांगत आहेत। परंतु या आता संपूर्ण बाबीकडे आपण जर पाहिलं तर सध्या राज्यामध्ये मराठी आणि अमराठीचा वाद चालू असतानाच यांनी जी एक व्हॉट्सअप स्टेटस टाकलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा रायगडमध्ये रणकंदार पेटण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद राज वैश्व मराठी रायगड अलिबाग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।